नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला. काँग्रेसला 105, ठाकरे गट 95, शरद पवार गटाला 84 जागा. महाविकास आघाडीची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर. शिंदेंना कोपरी 5 पाखाडी, शंभूराज देसाईंना पाटणमधून उमेदवारी, गुलाबराव पाटलांना जळगाव ग्रामीणमधून उमेदवारी जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन. आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकूही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. कोपरी 5 पाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे लढत होण्याची शक्यता. ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. शिंदे गटाच्या पहिल्या यादीत 6 नवीन चेहऱ्यांना संधी. चोपडा येथून चंद्रकांत बळवंत सोनवणे यांना उमेदवारी. एरंडोलमधून अमोल चिमणराव पाटील, पैठणमधून संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, तर राजापूरमधून किरण सामंतांना उमेदवारी. संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाटांना उमेदवारी, तर दादा भुसे मालेगाव बाह्य, उदय सामंतांना रत्नागिरीमधून उमेदवारी. शिंदे गटाकडून अंधेरी पूर्वच्या जागेवर उमेदवारी जाहीर नाही. अंधेरी पूर्वसाठी भाजपचे मुरजी पटेल इच्छुक. शिंदे गटाच्या पहिल्या यादीत बालाजी किणीकरांना स्थान नाही. अंतर्गत विरोधामुळे किणीकरांची उमेदवारी होल्डवर. अंबरनाथ शहरात उलटसुलट चर्चांना उधाण. राजापूरमध्ये किरण सामंत राजन साळवींमध्ये संभाव्य लढत. किरण सामंत मंत्री उदय सामंतांचे मोठे भाऊ. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीच्या जागा फार मोठ्या फरकानं निवडून येतील. रायगडमधीलही 7 जागा निवडून येतील. मंत्री उदय सामंत यांच्याकडून विश्वास व्यक्त. महायुती 183हून अधिक जागा जिंकणार. शिंदेच्या सेनेचे आमदार संजय गायकवाडांकडून विश्वास व्यक्त. माहीममध्ये सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरेंमध्ये लढत होणार. मनसेकडून अमित ठाकरे, शिंदेच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर मैदानात. मीरा भाईंदरसाठी मनसेकडून संदीप राणेंना उमेदवारी जाहीर. मीरा भाईंदरसाठी दुसऱ्या पक्षांकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही. वरळीतून संदीप देशपांडेंना मनसेची उमेदवारी. आदित्य ठाकरेंविरोधात देशपांडेंचा सामना होणार, तर बेलापूरमधून गजानन काळे निवडणुकीच्या रिंगणात. मनसेकडून संदीप देशपांडेंना उमेदवारी जाहीर. कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा ठाकरे गटाला रामराम. ठाकरे भेटीसाठी वेळ देत नसल्याचा आरोप करत राजीनामा. गुहागर विधानसभा मतदारसंघातून प्रमोद गांधी मनसेचे उमेदवार. प्रमोद गांधी यांच्यासमोर ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांचं आव्हान. आज दुपारी 4 वाजता निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत सभेचंही आयोजन. कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईकांविरोधात धनुष्यबाणावर लढणार. बारामतीमधून योगेंद्र पवारांना पवार गटाकडून एबी फॉर्म दिल्याची सूत्रांची माहिती. बारामतीत काकाविरुद्ध पुतण्या अशी थेट लढत होण्याची शक्यता. मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघासाठी अजित पवार गटाकडून सना मलिक यांना एबी फॉर्म दिला. मात्र मानखुर्द शिवाजीनगर येथून नवाब मलिक अद्यापही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत. नवाब मलिक अणुशक्तीनगरमधून विद्यमान आमदार. पिंपरी विधानसभेतील अजित पवारांचे विश्वासू आमदार अण्णा बनसोडेंना महायुतीमधून विरोध. महायुतीमधील 18 माजी नगरसेवकांचा अण्णा बनसोडेंना विरोध. पूर्व नागपूर मतदारसंघात महायुतीत बंडखोरी. राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून बंडाचा झेंडा. दादा गटाच्या महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार. रायगडमधील शेकापचे 4 उमेदवार जाहीर. अलिबागमधून चित्रलेखा पाटील, पेणमधून अतुल म्हात्रेंना उमेदवारी, तर उरणमध्ये प्रीतम म्हात्रे आणि पनवेलमध्ये बाळाराम पाटील उमेदवार. माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी 4 उमेदवारी अर्ज घेतले. 2 स्वतःसाठी तर 2 उमेदवारी अर्ज मुलासाठी घेतले. बबन शिंदेंनी अपक्ष आणि पवार गटाकडून लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले. सुरेश सोनवणे गंगापूर मतदारसंघात बंडखोरी करणार. प्रशांत बंब यांच्या विरोधात सुरेश सोनवणे निवडणूक लढवणार. राजीनामा देऊन सुरेश सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. निलेश लंके पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर. निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंना पवारांनी कालच एबी फॉर्म दिला. अकोले मतदारसंघातील अमित भांगरे शरद पवारांच्या भेटीला. भांगरे अकोले मतदारसंघातून लढण्यास इच्छुक. अकोल्यात सध्या अजित पवार गटाचे किरण लहामटे आमदार. अतुल मते शरद पवारांच्या भेटीला. मते नाशिक पूर्व मतदारसंघातून लढण्यास इच्छुक. राहुल डिकले नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार. खडकवासला हडपसरच्या इच्छुक उमेदवारांची सुप्रिया सुळेंशी चर्चा. दोन्ही जागांबाबत आजच निर्णय जाहीर होण्याची शक्यता, तर पहिल्या यादीत उमेदवारांची नावं असण्याचीही शक्यता. मनोज जरांगे निवडणुकीसाठी उद्या इच्छुकांच्या मुलाखती घेणार. जिल्हानिहाय बैठका घेऊन इच्छुकांच्या मुलाखती होणार. सगळ्या जातीचे उमेदवार देऊन प्रस्थापितांना पाडणार. जरांगेंची माहिती. पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली जरांगेंची भेट. जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कौटुंबिक भेट घेतल्याचं वक्तव्य.
मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंगेश चिवटेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। शिंदे गटाची यादी जाहीर झाल्यानंतर आज सकाळी अंतरवाली सराटीत चिवटेंकडून जरांगेंची भेट। मराठवाड्यात राजकीय हालचाली नव्हे, काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर, संगीता ठोंबरे, राहुल पाट यांनी जरांगेंची भेट घेतली। शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार सुनील गुट्टेंकडून प्रचाराला सुरुवात। परळी विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचार सुरू। भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच नमिता मुंदडा यांच्याकडून कामाला सुरुवात। केज मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत संवाद। धारावी मतदारसंघात सर्वाधिक 14 उमेदवारांनी 19 उमेदवारी अर्ज घेतले। मतदारसंघात पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले। अनिल वडपल्लीवार यांच्या पोलीस सुरक्षेबाबत कायद्यानुसार निर्णय घ्या, नागपूर खंडपीठाचे पोलीस आयुक्तांना निर्देश। दरम्यान योजनांना विरोध केल्यामुळे सुरक्षा मिळावी यासाठी अनिल वडपल्लीवार यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती। परळी विधानसभा मतदारसंघातील 122 मतदान केंद्र अतिसंवेदनशील घोषित करण्याची मागणी। ॲडव्होकेट माधवराव जाधव यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। चारकोप विधानसभा उमेदवार योगेश सागर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन। रत्नागिरी जिल्ह्यात एकही उमेदवारांनी पहिल्या दिवशी अर्ज भरला नाही। आज विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा दुसरा दिवस। जिल्हाधिकाऱ्यांकडून भंडाऱ्यातील साकोली विधानसभा क्षेत्रातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा। निवडणूक प्रक्रिया राबवताना समन्वय राखण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। पुण्यातील आळंदी मतदारसंघात 44 उमेदवारी अर्ज खरेदी, त्यापैकी 3 उमेदवारी अर्ज दाखल। निवडणूक अधिकारी अनिल दौंड यांची माहिती। पुण्यातील हडपसरमध्ये 22 लाखांची रोकड पकडली। नाकाबंदी दरम्यान पोलिसांकडून रोकड जप्त। दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दादर काजीपेठ विशेष रेल्वे सेवा। विशेष रेल्वे गाडी 28 नोव्हेंबर ते 30 जानेवारी दरम्यान चालवण्यात येणार। पुण्यातील बोबदेव घाट प्रकरणातील मुख्य आरोपीची डीएनए टेस्ट। शोएब बाबू शेख याचा डीएनए नमुना फॉरेन्सिकला पाठवला। अत्याचार प्रकरणातील फिर्यादी साक्षीदारांची पोलीस ओळख परेड करणार। अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉक्टर अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून हकालपट्टीचा निर्णय रद्द। गोखले इन्स्टिट्यूटची न्यायालयात माहिती। मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होती। अमळनेरमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ठिबक अनुदानापासून 135 शेतकरी वंचित। शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याला धारेवर धरत जाब विचारला। जालन्यात अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली, तर परतीच्या पावसामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील जातेगावसह सीना नदीकाठच्या गावांमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे मका, ज्वारी, कांदा, तूर पिकांचं नुकसान। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा परिसरात खासगी बसनं पेट घेतला। पुण्याहून जळगाव जामोदकडे जाणारी बस जळून खाक। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही।